भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना तर एक नवीन जी.आर. प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। नेमकी कोणती अपडेट दिलेली आहे ही आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे। तर बघू शकता, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या अटी व शर्तीमध्ये सुधारणा करण्याबाबत तर या अगोदर एक जी.आर. आलेला होता 5 ते 6 महिने अगोदर। तो जी.आर. आपण आपल्या चॅनलवर त्याबद्दलची डिस्कस केलेलं होतं। त्यानंतर त्या जी.आर. मध्ये काही सुधारणा केलेल्या आहे। कारण तो जर जी.आर. तुम्ही बघितला असेल किंवा नसेल तर तुम्ही बघू शकता, आणि त्यामध्ये नेमकी कोणती अपडेट दिलेली आहे हे सुद्धा तुम्हाला बघणं गरजेचं आहे। तर हा जी.आर. 13 ऑगस्ट 2025 तर 2 दिवसा अगोदर हा जी.आर. प्रसिद्ध करण्यात आलेला आहे, तुम्ही बघू शकता। तर यामध्ये नेमकी कोणती अपडेट दिलेली आहे ही आपण पूर्णपणे डिस्कस करणार आहे। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी पात्र असलेल्या परंतु वसतिगृहातील विद्यार्थी क्षमतेअभावी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील इयत्ता 11वी 12वी तसेच 12वी नंतर व्यावसायिक अभ्यासक्रम व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम विद्यार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा करण्याकरिता शासन निर्णय जे 2017ला शासन निर्णय आला होता, त्यानुसार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर योजना सुरू केली आहे। सदर योजनेचा विस्तार तालुका स्तरावर करणे तसेच योजनेतील व अटी शर्तीमध्ये सामाजिक न्याय विभाग शासन निर्णय जो 26 डिसेंबर 2024ला आलेला होता। मी आताच तुम्हाला सांगितलं की 5 ते 6 महिने अगोदर एक जी.आर. आला होता। तो जी.आर. होता 26 डिसेंबर 2024चा। अनन्य सुधारणा करण्यात आलेल्या आहेत। म्हणजे जो 26 डिसेंबरला जी.आर. आला होता त्या जी.आर. कशासाठी होता? तालुका लेवल जेही तालुक्या लेवलला विद्यार्थी शिक्षण घेत आहेत तर तिथे सुद्धा स्वाधार योजना सुरू करण्यात आलेली आहे। त्यांना किती रक्कम मिळणार आहे याबद्दलची आपण ऑलरेडी संपूर्ण माहिती दिलेली आहे। तरी तालुक्या लेवलवर जेवढे विद्यार्थी शिक्षण घेत असेल त्यांना जर हा जी.आर. पाहिजे असेल 26 डिसेंबर 2024चा तर तुम्ही कमेंट्समध्ये लिहू शकता की आम्हाला जुना जी.आर. बद्दल माहिती द्या। तर तुम्हाला त्याबद्दल परत एक व्हिडिओ डिटेल्समध्ये देण्यात येणार, जेणेकरून तालुक्या लेवलवरील विद्यार्थीसुद्धा फॉर्म भरू शकले पाहिजे। त्यानंतर बघू शकता, विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेल्या संस्था ज्या शहरात तालुक्याच्या ठिकाणी आहे अशा शहरातील तसेच तालुक्यातील सदर विद्यार्थी रहिवासी नसावा अशी तरतूद आहे। सदर तरतुदीमध्ये सुधारणा करून विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या तालुक्याच्या ठिकाणी आहे अशा शहरातील सदर विद्यार्थी रहिवासी नसावा असा बदल करण्याची मागणी विविध स्तरावरून करण्यात येत आहे। त्यानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या तरतुदीमध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। तर यामध्ये तुम्ही ज्या ठिकाणी प्रवेश घेताय, फॉर एक्झाम्पल एखादा विद्यार्थी एका डिस्ट्रिक्टमध्ये किंवा एका तालुक्यामध्ये प्रवेश घेत असेल तर तो विद्यार्थी तिथला रहिवासी नसावा अशाबद्दल यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। तर तुम्ही सुद्धा आता भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आल्या होत्या की सर आम्हाला जी आमची स्वाधार योजना ही रिजेक्ट करण्यात आलेली आहे। यामागचं रिझन असं आहे की आमचा तालुका आणि जिल्हा सेम आहे, म्हणजे कॉलेजचा सुद्धा तालुका जिल्हा आणि आमचा सुद्धा तालुका जिल्हा हा सेम आहे, त्यामुळे आमची स्वाधार योजनेचा फॉर्म रिजेक्ट करण्यात आलेला आहे। तर यावेळेस आता जो शासन निर्णय काय देण्यात आलेला आहे बघू शकता, सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागातील शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी पात्र असलेल्या परंतु वसतिगृहातील विद्यार्थी क्षमतेअभावी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरिता सुरू करण्यात आलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेकरिता विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या तालुक्याच्या ठिकाणी आहे अशा शहरातील तसेच तालुक्यातील सदर विद्यार्थी रहिवासी नसावा, त्याऐवजी अशा शहरातील सदर विद्यार्थी रहिवासी नसावा अशी सुधारणा करण्यात आलेली आहे। म्हणजे या अगोदर असं सांगण्यात आलेलं होते की त्या शहरातील किंवा तालुक्यातील विद्यार्थी रहिवासी नसावा, म्हणजे त्या तालुक्यामधला विद्यार्थी नको होता, परंतु यामध्ये बदल करून काय केलेलं आहे बघू शकता, अशा शहरातील सदर विद्यार्थी रहिवासी नसावा। फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो। फॉर एक्झाम्पल एक विद्यार्थी एका पुणे सिटीमध्ये राहत असेल किंवा XYZ वर्धा जिल्ह्याला राहत असेल आणि तो विद्यार्थी वर्ध्यामध्येच राहतो आणि वर्ध्यामध्येच त्याचं शिक्षण चालू असेल तर तो विद्यार्थी यासाठी इलिजिबल नाही आहे। त्यानंतर समजा एखादा तालुका असेल तर आपण एक तालुका पकडू की एक अचलपूर म्हणून एक तालुका आहे,
तर तो विद्यार्थी अचलपूरमध्येच राहत असेल आणि अचलपूरमध्येच त्याने ॲडमिशन घेतलेली असेल तर तो विद्यार्थी यासाठी इलिजिबल नाही आहे, कारण त्या ठिकाणावरून विद्यार्थी त्या तालुक्यामधला चालेल, परंतु तो म्हणजे तालुक्यापासून दूर असला पाहिजे अशाबद्दल यामध्ये सांगण्यात आलेले आहे। तर अशाबद्दलची ही माहिती आहे। तर तालुक्या लेवलला सुद्धा स्वाधार योजनेबद्दल संपूर्ण माहिती सुरू आहे, संपूर्ण फॉर्मसुद्धा सुरू आहे। तुम्ही यावर्षी फॉर्म भरू शकता, कारण तालुक्या लेवलसाठी डिसेंबर महिन्यामध्ये GR आलेला आहे। तुम्ही सुद्धा यासाठी फॉर्म फिलअप करू शकता। फक्त तुम्हाला जी प्रॉपर माहिती आहे ती एकदा तुमच्या जिल्ह्याच्या समाज कल्याण ऑफिसला जाऊन घ्यावी लागेल, कारण की जर तुम्ही तुमचा ऑनलाईन फॉर्म फिल करणार तर तो फॉर्म तुम्हाला सबमिट कुठे करायचा, कॉलेजला सबमिट करायचा की तो फॉर्म तुम्हाला जिल्ह्याला आणून द्यायचा, याबद्दलची अजूनपर्यंत कुठेही नोटिफिकेशन आलेली नाही आहे। परंतु तालुक्यामध्ये विद्यार्थी फॉर्म भरू शकतात आणि हा GR मध्ये जो बदल आहे हा शहरी विभागासाठी सुद्धा आहे। म्हणजे जे विद्यार्थी सध्या फॉर्म भरत आहे, डिस्ट्रिक्टला ॲडमिशन घेतलेली असेल, कोणी अमरावती, वर्धा, पुणे, नाशिक, तर तो विद्यार्थी तिथे स्थानिक रहिवासी नसला पाहिजे किंवा त्यांचा तालुका जिल्हा हा सेम नसला पाहिजे, अशाबद्दल भरपूर साऱ्या ऑफिसनी त्यांचे फॉर्म रिजेक्ट करण्यात आलेले आहे। तर यामध्ये आता सुधारणा करण्यात आलेली आहे। तरी बघू शकता हा GR तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा देण्यात येणार आणि फॉर्म सुरू झाल्यानंतर तुम्ही फॉर्म कसे भरायचे या संदर्भात तुम्हाला संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।